नमस्कार मित्रांनो, पीक विमा संदर्भात आज एक मोठे अपडेट पाहणार आहोत. मित्रांनो, या जिल्ह्यात आजपासून शेतकऱ्यांना पीक विम्याचे वाटप करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, पात्र शेतकऱ्यांची यादीसुद्धा पोर्टलवरती प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही यादी तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायत किंवा तुमच्या कृषी कार्यालयामध्ये पाहायला मिळेल. यामध्ये कोणकोणते जिल्हे व महसूल मंडळ पात्र असतील ते आज आपण पाहणार आहोत. तसेच यामध्ये कोणत्या पिकांसाठी पीक विमा वाटप होईल आणि हा पीक विमा किती जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना मिळेल याची सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर मित्रांनो, आपण जराही वेळ न वाया घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा मित्रांनो, शेतकऱ्यांना मदत करताना नियम व निकष बाजूला ठेवून NDRFच्या निकषापेक्षा जास्त नुकसान भरपाई देण्यात येईल, अशी हमी बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देऊन असा धीर दिला आहे. अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी आलेल्या मुख्यमंत्री शिंदे व फडणवीस यांनी 12 जिल्ह्यातील शिवारात जाऊन बांधावर जाऊन शेतकऱ्यांसोबत संवाद साधत त्यांना 16,500 रुपये ते 28,500 रुपयापर्यंत नुकसान भरपाई देऊ असे सांगितले आहे. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी दिला आहे. जिल्ह्यात 2 सप्टेंबर रोजी 32 महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. यात काढणीला आलेल्या मूग व उडीद पिकांना मोठा फटका बसला तर सोयाबीनचेही नुकसान झाले. मुख्यमंत्री शिंदे फडणवीस हे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. कार्यक्रम संपल्यानंतर त्यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्याला प्राधान्य दिले आहे. शेतकऱ्यांना NDRFचे निकष बाजूला ठेवून जास्तीत जास्त नुकसान भरपाई दिली जाईल. नुकसानाच्या काळातही शेतकऱ्यांना पूर्ण ताकदीने मदत केली जाईल. तसेच अतिवृष्टीने नुकसान झालेल्या नुकसानाचे पंचनामे वेगाने करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले आहेत. 42 तालुक्यातील सर्व महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याने सोयाबीनसह व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी दोघांना सांगितले आहे. त्यावरती तातडीने नुकसान भरपाईबाबत दोघांनी शेतकऱ्यांना आश्वासित केले. अतिवृष्टी झाल्यानंतर लगेचच विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यातही अतिवृष्टीने सोयाबीनसह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे प्रत्यक्ष पाहणीमध्ये दिसून आले आहे. सोयाबीन पिकामध्ये अजूनही पाणी साचलेले दिसत आहे. यामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे युद्धपातळीवर करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत देण्यात येईल, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी शेतकऱ्यांना दिला आहे. अतिवृष्टीमुळे सोयाबीनसह इतर पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यामध्ये सलग ऑक्टोबरच्या 3ऱ्या महिन्यातही अतिवृष्टीमुळे खरीपातील पिकाचे मोठे नुकसान झाले असून या महिन्यात 24 तालुक्यातील 57,656 हेक्टरवरील पिके बाधित झाली आहेत. दोन्ही तालुक्यातील 81,966 शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून या शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सरकारकडे 78 कोटी 41 लाख रुपये निधीची मागणी केली आहे. जिल्ह्यात ऑगस्टपासून अतिवृष्टीचा फटका पिकांना बसत आहे. ऐन काढणीच्या वेळी मूग व उडीद पिकांचे तर सप्टेंबरमध्ये सोयाबीनसह फळ पिकांचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात ऑगस्टमध्ये 326 शेतकऱ्यांच्या 155 हेक्टरवरील पिकांना बाधा झाली होती. या बाधित शेतकऱ्यांना सरकारने 2 कोटी 1 लाख 8 हजार रुपये भरपाई मंजूर केली. सप्टेंबरमधील अतिवृष्टीचा मोठा फटका पिकांना बसला. यात सोयाबीनचे पीक अतिवृष्टीच्या तडाख्यात सापडले. ऐन काढणीच्या वेळीच अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला आहे. या महिन्यात 2,82,458 हेक्टरवरील पिके बाधित झाली आहेत. त्यानंतर 3,58,700 शेतकऱ्यांना 385 कोटी 14 लाख रुपयाची नुकसान भरपाई सरकारने 4 दिवसांमध्ये मंजूर केली आहे. मात्र अजून ही भरपाई रक्कम हातात आली नसताना ऑक्टोबरमधील अतिवृष्टी झाली आहे. यामुळे 19 तालुक्यातील 60,913 शेतकऱ्यांच्या 40,000 हेक्टरवरील पिकांचे तर इतर तालुक्यातील 21,053 शेतकऱ्यांचे 19,700 हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले आहे. तर मित्रांनो, हे नुकसानचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना लागेल ती मदत देऊ असे सांगितले आहे. तर त्यांच्या खात्यामध्ये लवकरच ही मदत जमा होणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.